पुणे के पिंपरी चिंचवड़ में आयोजित IFSC एशियन किड्स क्लाइंबिंग चैंपियनशिप 2025 का आज हुआ भव्य समारोह। एशिया के 13 देशों से आए 200 से अधिक युवा खिलाड़ियों ने दिखाया शानदार जज्बा। कोरिया ने 18 पदक जीतकर बाजी मारी, जबकि भारत ने 7 पदकों के साथ हासिल किया शानदार प्रदर्शन। प्रतियोगिता का समापन जोश, उत्साह और तालियों के साथ हुआ। पुणे बना एशिया क्लाइंबिंग का केंद्र। मेरा नाम सुदर्शन मुर्मू है। मैं झारखंड का रहने वाला हूँ। मैं 4 साल से क्लाइंबिंग कर रहा हूँ। आज हमको बहुत अच्छा लग रहा है कि इंडिया के लिए कुछ किए, हम आगे भी करेंगे। यहाँ पे आप 4 दिन रहे, कैसा था सब एटमॉस्फेयर? अच्छा था। कैसे थे सब लोग? अच्छा, सब अच्छे थे। पिंपरी चिंचवड में आके कैसा लगा? अच्छा लगा। आपको जो भी फैसिलिटी दी गई वो अच्छी थी? अच्छी थी। यहाँ आके बहुत कुछ सीखना मिला बाहर के लोगों से। मेरा नाम शंकर सिंह कुंटिया है। मैं झारखंड से हूँ। कितने सालों से आप एक गेम की प्रैक्टिस कर रहे हैं? 2 साल से टाटा में गेमिंग का प्रैक्टिस कर रहे हैं। ये गेम क्यों सिलेक्ट किया आपने? ये गेम इतने सारे गेम्स है, जैसे क्रिकेट है, फुटबॉल है, लेकिन आपने इसी पे क्यों फोकस किया? क्योंकि ये अच्छा लगा हमको करने में। चैलेंज क्या है इसमें? चैलेंजिंग क्या रहता है? चैलेंजिंग है कि अलग अलग कंट्री से आते हैं, दोनों के बीच से मेडल लेके आना है, जीतना है, अपना इंडिया को रिप्रेजेंट करना है। आप लास्ट टाइम एक कॉम्पिटिशन जा नहीं सके। Ladies and gentlemen, क्या the कारण victory है? ceremony for IFSC पासवर्ड नहीं बना था ऐसे। Championship आप कहाँ Pimpri Chinchwad 2025 now begins for the male जमशेदपुर। under 15 speed. वहाँ पे, हाँ, तो वो वहाँ पे आप Please कैसे? welcome the medalists and the presenters on the stage. हॉस्टल में आप कहाँ तक कैसे पहुँचे? Come on, let's cheer for them, please. फिर तो मेरा मामा भी सोशल में पढ़ते थे, तो हमको मामा एडमिशन कराए, अपने बड़े मामा। The medalists मेरा will स्टार्ट be होता है। presented by Mr. Kirti ट्रेनिंग करते थे छोटा वाला Vice President, वहीं से हमको JRD लेके जाते हैं, Secretary, वहीं से अच्छा करने वाले लेके किया जाता है। accompanied by उसके बाद Mr. Sam Watson, ऑपरेशन खेलने the जाते हैं। world record holder, speed. ये मेडल अभी दिखा है आपने। All right, ये मेडल and now क्या है? the bronze medalist winner is Yoshiro Tomiki, representing Japan. कैसा लग रहा है मेडल जीतने के बाद? मेडल जीतने के बाद बहुत खुशी हो रही है। आगे देश के लिए क्या करना Come on, चाहते हैं? ladies and gentlemen, keep on आगे cheering इसके लिए- for the winner. माझं नाव ध्रुवी गणेश पडवळ। तुझं नाव सांग. माझं नाव ध्रुवी गणेश पडवळ। आणि तुला काय मेडल मिळालंय, त्यासाठी तू किती वर्षापासून प्रॅक्टिस करतेय आणि तुझी किती वर्षाची मेहनत आहे? मी झाले 5 वर्ष क्लाइंबिंग करते। कुठे कुठे प्रॅक्टिस करते आपल्या पुणे आणि पिंपरी चिंचवड? मी पुण्यामध्ये राजे शिवाजी क्लाइंबिंग वॉल शिवाजीनगर मध्ये। पण तिथे तर खूप कमी म्हणजे फॅसिलिटीज आहे, तरी तू स्वतःला कसं तयार केलं? हो, तिथे खूप कमी फॅसिलिटीज आहेत, पण तरी सर घेत होते माझं चांगलं करून, म्हणजे ते घ्यायचे माझं चांगलं काय काय वेगवेगळ्या प्रॅक्टिस करून घ्यायचे। आणि आता ही वॉल पण, या वॉल मध्ये पण आता खूप साऱ्या फॅसिलिटीज आल्या आहेत। तू हा स्कीम का निवडला? कारण लहानपणी मी खूप काय म्हणतो हायपर ऍक्टिव्ह होते, त्यामुळे मग आई, आता जे माझा मामा आहे तो माझ्या सरांचा गुरु होता। मग आईने माझ्या मामाला विचारलं की आता काय लावू शकतो हिला, म्हणजे हिची एनर्जी तिथे जाईल। मग तो म्हटला क्लाइंबिंग लावून बघ, आणि मला क्लाइंबिंगच खूप आवडलं। तुझ्या घरातून कोणाचा सपोर्ट मिळाला क्लाइंबिंग साठी? नाही, सगळ्यांच, आई, बाबा, दीदी आणि मामा। आता तुझ्या आजी. जनरेशनमध्ये तू काय मेसेज देते तुझ्यासारख्या मुली आहेत या फील्ड मध्ये, स्पोर्ट्स मध्ये? तुम्ही पण एकदा क्लाइंबिंग ट्राय करा, तुम्हाला क्लाइंबिंग खूप आवडेल। क्लाइंबिंग हा गेम ऑलिम्पिकला सुद्धा आहे, तुम्ही पण क्लाइंबिंग करा, आवडेल तुम्हाला फिटनेस साठी। तुला या स्पर्धेतला छान अनुभव काय अनुभव? कुठला? आता एशियन्स मध्ये म्हणजे ते होल्ड खूप भारी आहेत, ओपन होल्ड छान आहेत, म्हणजे इथे वॉल पण एक खूप भारी झाली आहे। युरोपला वगैरे जशी वॉल असते, ऑलिम्पिकला वॉल असते,
सेम तशी आले, परत होल्ड सेम तसे आले. खूप छान झालं इथे काय काय. अशा प्रकारच्या कॉम्पिटिशन साठी पूर्ण जगभर फिरली आहे. पण पहिल्यांदाच असं काहीतरी झालंय की पिंपरी चिंचवड मध्ये तुझ्या शहरात ही कॉम्पिटिशन तुला करायला मिळाली. त्याबद्दल तुला काय वाटतं? एवढी सगळी मुलं इथे आली आणि ती पण या स्पर्धेत भाग घेतला. खूप छान वाटतंय, म्हणजे असं खूप छान वाटतंय की परदेशातली लोक आपल्या काय म्हणतो होम टाउन मध्ये आलेत, म्हणजे पुण्यामध्ये आलेत. आपण पुण्यातले, ते परदेशातले पुण्यामध्ये येऊन कॉम्पिटिशन खेळतात. खूप छान वाटतंय मला. गोल्ड मिळालं तुला. हो. काय सांगशील त्याबद्दल? म्हणजे मला कसं वाटतंय, गोल्ड मेडल मिळालं ना? आता मला खूप छान वाटतंय आणि म्हणजे खूप आनंद होते आणि छान वाटतंय. पण हे असंच मला दर कॉम्पिटिशनला गोल्ड मिळत राहावं आणि ऑलिम्पिकला पण गोल्ड मिळावं. तुझं एम्बिशन काय आहे? तुला आणखी कुठल्या स्पर्धेसाठी काय आणायचं? मला ऑलिम्पिकला गोल्ड मेडल आणायचंय. तुझ्या मैत्रिणीला तू काय आव्हान करशील या स्पर्धेबद्दल? म्हणजे मला प्रश्न नाही काही. आव्हान म्हणजे सांगशील काय, संदेश काय देशील? काय नाही, मी सांगेल तिला की तू पण ये,